नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा 3 मित्र भीमाशंकर ट्रेकसाठी, ते पण खांडस या गावातनं चालन भीमाशंकरच्या बॅक साईडनं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं आम्ही म्हणजे कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्राकडं चाललेला हा 15 किलोमीटरचा जाणं 15 किलोमीटर येण्याचा हा प्रवास, तो पण ट्रॅकनी आणि नक्कीच 3 डोंगरं ओलांडून भीमाशंकराचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय सुंदरसं वातावरण आहे, पाऊस चालू आहे, जंगल दाट आहे आणि अप्रतिम सौंदर्य आहे. याविषयी आलेला छोटासा अनुभव 1 मिनिटामध्ये अनुभव दत्ता खरातला मी विनंती करेल की 1 मिनिटामध्ये अनुभव शेअर करावा. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर हा आमचा भीमाशंकर जवळपास आम्ही कंटिन्यूस 4 तास चालत आलो आणि एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. आणि हा ट्रेकमध्ये जवळपास सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जंगल ट्रेक, परत पाऊसमध्ये परत फॉग भरपूर आहे. एकदम असा खतरनाक एक्सपिरियन्स आहे. हे प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच कळतं. धन्यवाद. यस, आणि नक्कीच मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं की पायाला इंजुरी झालेली असताना पण म्हणजे लिगामेंटला प्रॉब्लेम असताना पण 15 किलोमीटर नॉनस्टॉप जाणं 15 किलोमीटर नॉनस्टॉप उतरणं हे फक्त आणि फक्त जर तुमची विल पॉवर चांगली असेल तर ते शक्य होऊ शकतं, अन्यथा नाही. तर नक्कीच असे आमचे मित्र अमर राऊत एकाच मिनिटामध्ये संपवतील. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही भीमाशंकरचा ट्रेक हा पूर्ण केलेला आहे. जवळजवळ आम्ही हा दुसऱ्या वेळेस हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. परत तोच ट्रेक करावा असा असो, कारण की हा ट्रेक जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. याच्यात पाऊस आहे, याच्यात धुकं आहे, याच्यात ट्रेक आहे, याच्यात काही असे कठीण पॅचेस आहेत आणि सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. धबधबे आहेत, सगळ्याच गोष्टी, वेगवेगळे वन्यजीव प्राणी आहेत. तर सर्व मित्रांनी मला आग्रह केला की तुझा जो बड्डे आहे 25 ऑगस्ट तो आपण एक चांगला ट्रेक करून आपण साजरा करूया. म्हणून मग मी पण त्यांना नाही म्हणू शकलो नाही नेहमीप्रमाणे. तर मग आम्ही हा आजचा ट्रेक पूर्ण करत आहोत. तर परत एकदा सर्वांना हीच आव्हान आहे की सर्वांनी हा ट्रेक करावा आणि एन्जॉय करावा. जर कोणाला माहीत नसेल तर आम्ही आहोत तुम्हाला माहिती सांगण्यासाठी, किंवा आम्हाला असला म्हणा, आम्ही येऊन तयार आहोत. धन्यवाद. यस, आणि थँक्यू. बहुत बढिया फिलिंग आणि खूप भारी वाटते अशा प्रकारच्या ट्रेक, अशा प्रकारचं चालणं. म्हणजे काय म्हणते का, म्हणजे तुमच्याकडे जर विल पॉवर असेल आणि तुम्ही अशा प्रसंगातून चालत असाल तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे खूप अवघड ठिकाणावरनं तुम्हाला सोपा मार्ग काढताना त्या ठिकाणी अडचण येत नाही आहे. चलो ठीक आहे, वन्स अगेन थँक्यू. हे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदरसं वातावरण आहे या ठिकाणी. यस, मिलेंगे अगली ट्रेक में.